SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी या ठिकाणी यात्रेनिमित्तानं कानिपनाथांच्या संजीवन समाधीला पारंपरिक पद्धतीनं तेल लावण्याचा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अखंड मंत्रोच्चार, नगारा आणि शंखनादाच्या गजरात हा विधी पार पडलाय. तर जय जयकाराच्या घोषणांनी गडावरील वातावरण भक्तिमय झालं. सायंकाळी 4 वाजता देवस्थान समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये कानिपनाथांच्या चांदीच्या पादुकांची विधीपूर्वक पूजा झाली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीनं तेल लावण्याच्या विधीला सुरुवात झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, सचिव माधुरी मरकड, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, विश्वस्त उत्तम मरकड, मदन मरकड, उषा मरकड, महादेव कोकाटे, तानाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, अशोक महाराज मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, डॉक्टर रमाकांत मरकड, कृष्णा साठे, संतोष मरकड, दत्तात्रय मरकड, किशोर मरकड, लक्ष्मण मरकड, अंकुश मरकड, रवींद्र मरकड, माजी सरपंच बाबासाहेब मरकड, भाऊसाहेब मरकड, दिनेश जोशी यांची उपस्थिती होती. शुद्ध पंचमीला नाथांच्या समाधीला तेल लावण्याची परंपरा आहे. कुंभारांकडून मातीचे कोळंबे आणि 5 घट आणले जातात. त्यांना नाडा बांधून त्यामध्ये तेल भरलं जातं. गुलाब पाणी, दूध, गंगाजल, हळद, चंदन पावडर, बुक्का आणि भस्म यांचं मिश्रण करून संजीवन समाधीला तेल लावलं जातं. तेल लावण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असून कोणत्याही उत्सवाच्या प्रारंभी शुभकार्याची सुरुवात तेलाभिषेकानंच केली जाते. समाधी आणि उत्सव मूर्तींना थंडावा मिळावा आणि सुगंधी द्रव्यांद्वारे तेलाभ्यंग होऊन पूजेचा विधी अधिक पवित्र व्हावा यासाठी हा विधी केला जातो. मढी येथील या परंपरेचं वैशिष्ट्य म्हणजे देवाला तेल लावल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थ व्रतस्थ राहतात. आजपासून गुढीपाडव्यापर्यंत गावात कोणतंही मंगलकार्य, विवाह सोहळे किंवा गोडधोड पदार्थ केले जात नाहीत. नवीन वस्त्र परिधान करणं, शेतीची महत्त्वाची कामं किंवा वैयक्तिक आनंद सोहळे यांनाही विराम दिला जातो. हा संपूर्ण यात्रा कालावधी भाविक आणि यात्रेकरूंच्या सेवेसाठी राखीव ठेवला जातो. यात्रेची तयारी, मंदिर परिसराचं नियोजन आणि सोयीसुविधांची आखणी यासाठी ग्रामस्थ स्वतःला समर्पित करतात. नाथ भक्तांचं शक्तिपीठ असलेल्या मढी येथे देवाला तेल लावल्यानंतर ग्रामस्थांनी व्रतस्थ राहण्याची अनोखी परंपरा आजही जपली जाते. पूर्वापार चालत आलेली ही धार्मिक परंपरा यंदाही भक्तिभावात पार पडली असून यात्रेच्या तयारीला आता वेग आलाय. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे. लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.